कशा सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। तर बघू शकता आजचं वेदर कसं झालेलं आहे, मस्त छान असं छोटं छोटं पाऊस पडत आहे। आणि मेन म्हणजे मी तुम्हाला एक मजेशीर किस्सा दाखवते की मनीचं पिल्लू बघा कुठं बसलंय ते। तर बघा आजच्या दिवशी आमच्या इकडे ना खूप वादळ सुटलं होतं आणि पाऊस सुद्धा पडत होता। आणि मग ह्या मांजराच्या पिल्लाचं बघा मज्जा। तर पाऊस वादळ बघितलं तो ह्या कोपऱ्यात जाऊन बसला आणि ह्याला खूप घाणेरडी सवय आहे, काय पण होडतो, काय पण ते रॅपर वगैरे त्यानेच आणलेला आहे किंवा मग हवेने वगैरे गेला असेल तिथं। आणि आम्हाला सर्वांना काळजी हीच होती की आता एवढी हवा सुटली आहे, पाऊस पण येतोय, तर आपल्या कैऱ्यांचं काय होणार, आंब्याचं काय होणार। आणि सर्वात जास्त मोठा झालेला तोच आंबा आहे आणि हे सगळे वरचे आंबे हे सुद्धा खूप मोठे मोठे, आता व्हिडिओमध्ये असल्यामुळे तुम्हाला छोटे दिसत असतील पण खूपच मोठे झालेले आहेत हे आंबे। चला तर आम्ही निघालोय दौंडला जातोय आता। संध्याकाळचे 6:30 पावणे 7 वाजत आलेले आहेत आणि एवढा उशिरा आम्ही का जातोय ते बघा तुम्ही पुढं, तिथं गेल्यावर कळलं तुम्हाला। खूप फनी आहे, बघत राहा पुढं। चला मी लॉक करते आता। तर लॉक वगैरे केल्यानंतर बाहेरचा गेट वगैरे लॉक केला आणि लॉक करून झाल्याच्या नंतर आम्ही सगळे गाडीमध्ये बसलो। गाडीमध्ये बसून आम्ही निघालो होतो दौंडला। तर दौंडला कशासाठी जातोय ते कंटिन्यू करा, व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर तुम्हाला कळेलच आम्ही कशाला गेलो होतो दौंडला। तर जाता जाता आधी जसं आपल्याला जेवायला लागतं ना, तसंच मग गाडीला सुद्धा जेवायला लागतं, त्यामुळे मग आधी गाडीला पेट्रोल भरलं आणि नंतर आम्ही पुढे निघालो। तर बघितलं ना मंडळी, जाताना कसा पाऊस लागला आणि गेल्या नंदबाईंनी चहा दिला आणि इथे मी बसले, चहा वगैरे पिला आणि थोडा वेळ बसले होते आणि तुम्हाला बोलत होते जसं की आणि ना मला दौंडला जाण्याचं कारण मला एक खूप छान गोष्ट आवडते तिथं गेल्याच्या नंतर, ती पुढे बघा। इथं आमची चिमू स्वयंपाक करत आहे। चिमू काय बनवलंय जेवणामध्ये? माझं किचन बघू नका, पण मी स्वयंपाक बनवणार आहे। मी आज मस्तपैकी माझे मामा आणि मामी आल्यामुळे मी पुलाव बनवत आहे। स्पेशल रुचाच्या किचन मध्ये पुलाव बनणार आहे आज। बरं, तर पसारा वगैरे दिसत असेल ना तर प्लीज स्किप करा आणि बाकीच्या रुचावर लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट रुचा। आणि ना रुचाचं गार्डन खूप सुंदर आहे, रुचाचं गार्डन आहे, तुम्हाला मी दाखवते। आणि मेन म्हणजे आम्ही ज्या कारणासाठी आलोय, एवढंसं कारण आणि एवढं मोठं पेट्रोल घालून ज्याच्यासाठी आलोय ना ते मी तुम्हाला दाखवते लगेच। तर मंडळी, जसं की मी तुम्हाला म्हटलं, मला दौंडला येण्याचं कारण म्हणजे आवडायचं कारण म्हणजे काय, तर दौंडला आल्याच्या नंतर ना ताई किंवा रुचा ह्या सगळ्या जणींना झाडांची एवढी छान केअर करतात ना, खूपच छान। आणि हे झाडं बघितल्याच्या नंतर एवढा मनाला आनंद होतो का नाही, म्हणजे एकदम असं वाटतं नाही आता हे उचलावून आपल्या घरी घेऊन जावं। तर काल मी तसंच केलेलं आहे, त्यांच्या इथून काय रोपं मी चोरून आणलेले आहेत, म्हणजे त्या देत नव्हत्या चिमू, तरी मी घेऊन आलेली आहे। आणि एवढं भारी वाटत होतं ना मला तिथं गेल्याच्या नंतर, आणि नेहमी वाटतंच मला ताईच्या इथं गेल्याच्या नंतर, म्हणजे त्यांचा जे एंट्रन्स एरिया आहे ना, त्यांनी एवढा छान गार्डननी डेकोरेट केलेलं आहे ना, हे असे म्हणजे हे सगळं क्रेडिट ह्याचं रुचाला जातं। तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच कमेंट करून सांगायलाही विसरू नका कसं वाटलं रुचाचं गार्डन ते। आणि हो, शेवटी तुम्हाला बघायला भेटेल की आम्हाला दौंडला जायचं रिझन तर हे शिवानीला लागत होतं, त्यामुळे मग सावच्या पप्पांनी ते घेऊन गेले होते।